अमरावती शेतकरी कर्जमाफी आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला। शेतकरी कर्जमाफीसाठी वर्षभर चाललेल्या आंदोलनानंतर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आणि या लढ्याला यश मिळालं। या पार्श्वभूमीवर आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचा आणि प्रहार कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाची खास बाब म्हणजे बच्चू कडू यांनी रक्तदान करून या उपक्रमाचा शुभारंभ केला। यावेळी काही शेतकऱ्यांची रक्ततुला तर काहींची धान्यतुला देखील करण्यात आली। या कार्यक्रमाला शेतकरी नेते विजय जावंधिया, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि माजी आमदार वामनराव चटप यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं की शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळेच कर्जमाफीचा लढा यशस्वी झाला आहे। एकूणच शेतकऱ्यांच्या संघर्षाला मिळालेलं हे यश आणि त्यांचा सन्मान यामुळे अमरावतीत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। जनसमर्थन न्यूज, अमरावती। तुम्ही जे आहे ते एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं, रक्तदान करून उपोषण केलेलं आहे। ज्या महिलेने तुमच्या हाताला धागा बांधला होता त्या धाग्याची कुठेतरी आता या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्यात आलेली आहे, काय सांगाल? खरं तर हा धागा अजूनही आहे। आता एक आम्ही त्या माऊलीच्या घरी जाऊन तिथं विजय भाऊ असेल, वामनराव असेल किंवा जे सगळे नेते आहेत त्यांना बोलावून त्याचा धागाचा सोडण्याचा कार्यक्रम, कारण हे बंधन आहे आणि ते कर्जमुक्तीचं बंधन होतं। त्याला पूर्ण यश जरी म्हटलं तरी काही प्रमाणात यश भेटलेलं आहे। ते यश घेऊन पुन्हा नवीन बंधन आम्ही शेतकऱ्यासाठी बांधणार आणि हमी भावाची लढाई, जय श्री राम हिंदू किसान को कब मिलेगा दाम, ही लढाई आम्हाला शिवराज चव्हाणच्या गावापासून सुरुवात करायची आहे। ऑगस्ट महिन्यात त्याची आखणी आतापासून करणार आहोत। प्रचंड ताकदीची लढाई हमी भावाची आम्ही लढतो। ज्या पद्धतीनं विजय भाऊनं सांगितलं, वामनरावनी सांगितलं, काकरी नेहमी कर्जमाफीपेक्षा एक डावच्या दामाची लढाई, हमी भावाची लढाई आणि ते उचित हमी भावाची लढाई आम्ही लढू। बिलकुल त्या लढ्यात आम्ही सहभागी आहोत, पण आता नवीन बांधणी, कारण आता नवीन बांधणी जे करतोय आपण, आता थोडंसं उसण घेतो 3-4 महिने, आम्ही थोडेसे वस्त्र शस्त्र घासून घेतोय आणि पुन्हा तयारीला लागतोय हमी भावाच्या लढाई। हमी भावाची लढाई ही कारण आमची ताकद देशभर नाही आहे, आमची ताकद जिथपर्यंत आहे तिथपर्यंत लढू।